नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी पंकज परदेशी. तर आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे आले पिकातील शेवटच्या काळातील व्यवस्थापन. तर आता या व्हिडिओमध्ये आपण एक 3-4 महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत, की जे काही आपल्या चर्चेमध्ये मला लक्षात आले आणि मला असं वाटतं की त्याबद्दल मी बोललो पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पाणी व्यवस्थापनाबद्दल माहिती घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला खत व्यवस्थापनाबद्दल माहिती घ्यायची आहे. त्यानंतर निमॅटोड किंवा इतर अडचणींमुळे अन्नद्रव्य उचलण्यास अडचण येत आहे का? त्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. आणि चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा खत व्यवस्थापन कुठलं केलं पाहिजे, ते अपटेक करण्यासाठी आपल्याला कुठल्या जीवाणूंचा वापर करायचा आहे. तर आपण सुरुवात करूया सगळ्यात प्रथम पाणी व्यवस्थापन. मग आता पाणी व्यवस्थापन का बरं महत्त्वाचं आहे किंवा ते करत असताना काय काळजी घेतली पाहिजे? तर आपला जो बेड आहे, तर त्या बेडच्या वरचा जो मातीचा लेयर आहे किंवा मातीचा जो वरचा सरफेस आहे, तर तिथे आपल्याला बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. कारण की अशा वेळेस कॅनोपी वाढलेली आहे, आपल्याकडे आपल्या बेडकडे जास्त लक्ष जात नाही. आपण वरचा भाग आणि खाली मुळ्यांकडेच एवढंच जास्त लक्ष देत असतो. पण सर्वप्रथम आपण काय बघितलं पाहिजे, की आपला जो बेड आपण बनवलेला आहे, की ज्याच्यामध्ये आपण लागवड केलेली आहे, तर त्याच्यामध्ये ओलावा कसा आहे? मग आता तो ओलावा चांगल्या पद्धतीने असला पाहिजे. याचं कारण असं, की जे काही आपण पाणी देत असतो त्याच्याद्वारेच ते एक साधन म्हणून पाण्याचा वापर करून झाड त्याच्याद्वारे पाणी अन्नद्रव्य घेत असतं. मग अशा वेळेस जर पाणी कमी पडलं, तर ना अन्नद्रव्यांची उपलब्धता चांगली होणार, मुळांना स्ट्रेस पडल्यामुळे मुळांची वाढ देखील चांगली होणार नाही किंवा मुळांना अपटेक करायला अडचण येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे काही जीवाणूंचा वापर करणार आहोत आपण किंवा जे आपण दिलेले असतील, तर ते जीवाणूंना अन्नद्रव्य उचलून देण्यासाठी देखील अडचण येणार आहे. कारण की त्यांना स्वतःच तिथे जगण्यासाठी अडचण कमी जर पाणी झालं तर येऊ शकते. मग अशा वेळेस आपण पाणी माझ्या बेडमध्ये मी प्रॉपर दिलं आहे, तर हे कसं ठरवायचं? तर यामध्ये काही 4-5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर त्यात सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट, की कोणालाही विचारून आपल्या जागेचं किंवा आपल्या जमिनीचं किंवा आपल्या आले पिकाचं पाणी नियोजन ठरवू नये. म्हणजे थोडक्यात काय आहे, की मला खूप सारे फोन येतात किंवा मेसेजेस देखील येतात, की "सर किती तास पाणी देऊ?" तर सर्वप्रथम तर हे विचारणं बंद करायचं. पाणी देणं कसं ठरवायचं आहे आपल्याला, की मी जे पाणी माझ्या बेडमध्ये देत आहोत, सर्वप्रथम जर 2 बेड असले, 2 ड्रिप असल्या एका बेडवर किंवा 2 लॅटरल असल्या एका बेडवर तर खूप चांगलंच होईल. पण जर एक आहे किंवा आपण असं कन्सिडर करू, की काही शेतकऱ्यांकडे 2 लॅटरल्स आहेत, ड्रिप नळ्या आहेत किंवा काही शेतकऱ्यांकडे एकच आहे. मग अशा वेळेस आपल्याला पाणी कसं द्यायचं आहे, तर जो वरचा भाग आहे, म्हणजे जिथे सरफेस जो आहे, जो उतरता भाग आहे, तो ओला झाला पाहिजे. मग तो जर ओला असेल, तर आत्ता या स्टेजला त्या साइडलाच अन्नद्रव्य उचलणारी मुळे जास्त असणार आहे. मग याचा अर्थ काय, की जर जिथे हवा चांगली खेळत आहे, जसं उताराच्या दिशेला किंवा जिथे पाणी चांगलं लीच आउट होत आहे किंवा दिलेलं पाणी गरजे एवढं घेऊन नंतर सगळं वाहून जात आहे किंवा लीच आउट होत आहे, तर अशाच ठिकाणी अन्नद्रव्य देखील पिकाकडनं घेतलं जातं आणि पाणी देखील घेतलं जातं. मग अशा वेळेस जर आपण खतं किंवा जे काही गोष्टी जर बेडवर टाकणार असू किंवा बेडवर देणार असू किंवा जिथे आपलं खोड आहे, आपला कंद आहे, तिथे देणार असू, तर त्याने जमिनीचा EC वाढणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची आपल्याला अडचण काय येणार आहे, का तिथला EC वाढल्याने तिथे तर मुळं अजिबात नसणार आहे आणि मग तिथे सड, कंद, कुजमर हे सगळे काही अडचणी आपल्याकडे शेवटपर्यंत आणि निमॅटोडचे प्रॉब्लेम आपल्याला खूप तिथे येणार. मग त्यामुळे जर आपण बेसल डोसद्वारे जर काही खत देणार असू, जर बेडवर आपल्याला काही फोकायचं असेल, तर प्रयत्न करा की ते आपण बेडच्या कडच्या दिशेला म्हणजे बेडच्या दोन्ही बाहेरच्या बाजूने आपल्याला टाकायचं आहे आणि ते मातीत मिक्स करून द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला पाणी द्यायचं आहे. आता पाणी व्यवस्थापन करताना पहिल्या मुद्द्यावर परत येऊ, की कसं करायचं आहे, कोणाला न विचारता किती तास किंवा किती वेळ पाणी दिल्यानंतर माझ्या बेडमध्ये जवळपास पहिले 6 इंचाची माती ओली होते. एवढं आपल्याला पाणी फक्त द्यायचं आहे. माझ्याकडे कमी पाणी आहे आणि मला प्लॉट काढावा लागेल, तर अशी अजिबात तुम्ही विचार ठेवू नका. जेवढंही पाणी असेल किंवा जर पाणी विकत जरी घेऊन वापरता येत असेल, तर प्रयत्न असा करा, की फक्त वरचा लेयर आपल्याला मुळांजवळची पहिली 5-6 इंचची जागा आपल्याला ओली करायची आहे. एवढा परिसर आपल्याला ओला करण्यासाठी जेवढं पाणी लागणार आहे, तेवढंच आपल्याला वापरायचं आहे. मग हे दिवसेंदिवस काही 10-12 दिवसांनी, 15 दिवसांनी, 2 दिवसांनी देखील हे तापमानच्या परिस्थितीनुसार, वातावरणाच्या बदलानुसार चेंज होऊ शकतं. मग अशा वेळेस पाणी व्यवस्थापन करताना एकच मुद्दा महत्त्वाचा, की दररोज त्याच्याकडे प्लॉटमध्ये चक्कर मारणे बेड टू बेड. शक्यतो पश्चिम आणि दक्षिणेच्या दिशेकडचे बेड जास्त वाळतील. त्यामुळे तिकडचे बेड जर तुमचे वाळत असतील, तर तिथल्या ड्रिपला वेगळे स्पेशल छोटे कॉक टाकून तिथला फ्लो जरा जास्त ठेवून बाकीचा फ्लो कमी ठेवला, असं केलं तरी चालेल किंवा तिथे वेगळं पाणी देता येईल, तर असं जरी नियोजन केलं तरी चालेल. दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, फ्लडने पाणी अजिबात द्यायचं नाही.
कारण की फ्लडने पाणी दिल्यामुळे, जसं मागच्या व्हिडिओमध्ये आपलं डिस्कशन झालं होतं, ज्या शेतकऱ्यांनी मागचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी नक्कीच तो जाऊन बघावा, की निमॅटोडचा आणि बुरशांचा प्रादुर्भाव आपल्याला फ्लोने वॉटर दिल्यामुळे किंवा पाटाने पाणी दिल्यामुळे किंवा 2 बेडच्या मध्ये पाणी सोडून दिल्याने खूप अडचण येते. त्यामुळे माझ्याकडे पाणी जास्त आहे तर मी जास्त पाणी देतो आणि त्याच्यामुळे मला जास्त फायदा होईल, तर हे साफ चुकीचं आहे. मग त्यामुळे गरजेपेक्षा जास्तही पाणी देऊ नका. पाणी फक्त एवढंच द्यायचं आहे की जेणेकरून अन्नद्रव्य उचलता येतील आणि झाडांची मुळे हे जिवंत राहतील किंवा चांगले राहतील आणि वाढायचा स्कोप असेल तर वाढतील. आता यानंतर दुसरा आणि खूप महत्वाचा मुद्दा खत व्यवस्थापन. आता खत व्यवस्थापनामध्ये जसं आले पिकामध्ये आपल्याला 7:5:5 NPK प्रपोर्शन गरजेचं असतं. मग आता हे याच्यातलं जे काही नायट्रोजन असते पहिले काही 120 दिवसातच आपल्याला मेजर पार्ट आपण वापरला असतो. आता शेवटच्या स्टेजला आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅश देणं गरजेचं आहे. मग यामध्ये आपल्याला मुळांची अडचण असते किंवा कधी कधी पाण्याची पण अडचण असते. कधी कधी आपल्याला जास्त पाणी पण द्यायचं नाहीये. खूप साऱ्या गोष्टी जसे शत्रुबुरशी आहेत, निमॅटोड आहेत, हे अति पाण्यामुळे पण अडचणी वाढत असतात. मग अशा वेळेस आपण 2 पद्धतीने खत व्यवस्थापन करू शकतो. एक, जर आपण जमिनीमध्ये बेसल डोस टाकणार असू तर बेसल डोसचा देखील वापर करू शकतो. त्यामध्ये आपण सल्फेटयुक्त खतांचा देखील वापर करू शकतो. दुसरं, आपल्याला फवारणीतनं देखील देता येणार आहे. मग फवारणीतनं आपल्याला जसं ICL कंपनीची मी मागच्या वेळेस काही खतं रिकमेंड केली होती, जशी स्टार्टर, बूस्टर, फ्रूट, पिकवंट. यातील फ्रूट आणि पिकवंट या ज्या शेवटच्या 2 ग्रेड आहेत, तर हे 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घ्यायचं आहे आणि त्यासोबत 2 ते 2.5 ml ने साईज प्लस आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याची गच्च फवारणी आपल्याला टाकून द्यायची आहे. म्हणजे थोडक्यात काय, जर तुमचं 1 एकर क्षेत्र असेल तर 1 एकर क्षेत्रामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर 1 एकर क्षेत्रामध्ये आपल्याला 200 लिटर पाणी वापरायचं आहे आणि 200 लिटर पाण्यामध्ये आपल्याला 1 किलो फ्रूट किंवा पिकवंट या दोघांपैकी ग्रेड घ्यायची आहे. सुरुवातीला फ्रूट घ्यायची आहे आणि 15 दिवसांनी पिकवंट. असं केलं तरी बेस्ट येईल. आणि त्यामध्ये आपल्याला 500 ml, 400 ते 500 ml आपल्याला कमीत कमी साईज प्लस वापरायचं आहे. आणि जर आपल्याकडे पाणीचं नियोजन चांगलं असेल तर आपल्याला 1 ते 1.5 लिटर साईज प्लस ड्रिपद्वारे दिलं तर आपल्याला चांगला रिझल्ट त्याचा मिळेल. कारण की गेल्या 4 ते 5 वर्षापासून शेतकरी वापरत आहेत आणि त्यांनीच हे डोस एवढं वापरल्यानंतर असा रिझल्ट मिळतो. त्यांनीच आम्हाला शिकवलं आणि त्यानुसार आमचं रिकमेंडेशन चेंज होत गेलं आहे. यानंतर जसं फॉस्फरस आणि पोटॅश बद्दल मी बोललो, तर तसं कॅल्शियम देखील महत्वाचं आहे. कारण की कुठलंही पेशी विभाजन किंवा कुठल्याही पेशीला बळकटी मिळण्यासाठी किंवा जी पुढची वरची लेअर किंवा पुढचं आवरण चांगलं तयार होण्यासाठी, चकाकी येण्यासाठी आपल्याला जेवढी सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असते, पण सगळ्यात जास्त आपल्याला कॅल्शियम गरजेचं असतं. अशा वेळेस आपण कॅलॉक्सिडचा 1 ml ने फवारणीसाठी वापर करू शकतो. कॅलॉक्सिड हे CMC फॉर्म्युलेशनने ऑक्साईड फॉर्म मधलं बनवलं आहे, त्यामुळे ते लागलीच पिकाला उपलब्ध होतं. आणि ड्रीपद्वारे आपल्याला एक प्रकारचे खतांचा गट तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की पहिले जे खतं आहे, खतांमध्ये आपल्याला 13-0-25 5 किलो घ्यायचं आहे. त्यासोबत आपल्याला मिसाफर्टचं एड्डाफेरस जे आहे ते घ्यायचं आहे 150 ग्रॅम आणि त्यामध्ये आपल्याला 800 मिली CB प्लस घ्यायचा आहे. हा डोस आपण आज दिला तर तो डोस परत 8 ते 10 दिवसांनी परत एकदा रिपीट करायचा आहे. आता हे करत असताना खतांचं प्रमाण आपलं वापरून झालं का त्यानंतर लगेच 5व्या दिवशी आपल्याला खत वापरायचं आहे. तर खतामध्ये कुठला गट आहे, तर खतामध्ये आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो घ्यायचा आहे. जर ग्रीनरी खूप जास्त असेल तर आपल्याला 3 किलो पर्यंत घेतलं तरी प्रति एकर चालेल. तर जनरली आपण असं कन्सिडर करू की ॲव्हरेज प्लॉट आहे तर आपण मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो घेणार आहेत. फॉस्फरसचा सोर्स आपण 0-60-20 4 किलो त्याच्यात घेणार आहे आणि 0-0-50 पोटॅशसाठी आपण 5 किलो त्याच्यात घेणार आहे. आणि यामध्ये आपण मिसाफर्टचं जे कॉम्बी आहे CMC फॉर्म्युलेशनने तयार केलेलं ते आपण 500 ग्रॅम घेणार आहे. तर हे झालं आणि खत. मग आज आपण आता खत दिलं तर 5 दिवसांचा गॅप जाऊन 6व्या दिवशी आपल्याला खत द्यायचं. तर आपल्याला हे सगळं करत असताना काळजी काय करायची आहे का आणि खत आपण देत आहोत, पण ते उचलून देण्यासाठी आपल्याला जीवाणूंचा वापर करायचा आहे. मग आता आपण काय काय वापर करतो आहे, कॅल्शियम देतो आहे, फॉस्फरस देतो आहे, पोटॅश देतो आहे आणि मायक्रोन्यूट्रंट देतो आहे. मग आता कॅल्शियम, फॉस्फरस उचलून देण्यासाठी आपल्याला PSB गरजेचं आहे. पोटॅश, मॅग्नेशियम उचलून देण्यासाठी आपल्याला KMB गरजेचं आहे आणि सूक्ष्म अन्नद्रव्य उचलून देण्यासाठी आपल्याला थायोबी गरजेचं आहे. मग याचा वापर कसा करायचा आहे, 15 दिवसांनी 1 डोस आपल्याला करायचा आहे. म्हणजे थोडक्यात काय की खत दिलं तर 2 तासाच्या गॅपने आपल्याला लगेच PSB आणि त्यासोबत मुळांना चालना मिळण्यासाठी रिचार्ज पॉवर जेल 500 ग्रॅम हे डोस आपल्याला द्यायचा आहे. त्यानंतर 5व्या दिवशी आपण खत दिलं का त्याच्यानंतर लगेच 2 तासांनी आपल्याला KMB 500 ग्रॅम, थायोबी 200 ग्रॅम आणि त्यामध्ये जर गरज असेल तर रिचार्ज पॉवर जेल आपण वापरू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे. मग आता खत व्यवस्थापन झालं, पाणी व्यवस्थापन झालं.
आणि जीवाणूंचं व्यवस्थापन देखील झालं. मग आता याच्यात सगळ्यात महत्वाचा एक महत्वाचा मुद्दा काय येतो, की आपल्याला त्याला बूस्ट करण्यासाठी आपल्याला एखादा डोस वापरायचा आहे. मग यासाठी आपण काय करू शकतो, तर मिसाफटचं हे प्राईम 45 जे आहे, तर हे 2 किलोचा डोस आहे. तर हा 2 किलोचा डोस आपण आजपासून आपल्या हार्वेस्टिंग पर्यंत कमीत कमी 3 ते 4 डोस आपल्या 15 दिवसाच्या गॅपने करायचे आहे. तर एवढं देखील आपण फक्त केलं तर आपल्याला खूप चांगला रिझल्ट आपल्या आले पिकामध्ये फुगवणीसाठी किंवा वाढीसाठी होऊ शकतो. तर यामध्ये शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा, निमॅटोड जर दिसत जरी नसेल, जसं कोणी हा मागचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर त्यामध्ये निमॅटोडच्या गाठी जरी दिसत नसतील तरी निमॅटोड कसा असतो आणि त्यांचे प्रकार आले पिकामध्ये कोणकोणते आहेत, ते कसे ओळखावे, हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बोललो आहे. तर त्याबद्दल आपण आज रिपीट नाही करणार, पण महिन्यातनं एकदा 500 ग्रॅम निमकारा हे तुम्ही कंपल्सरी आपल्या प्लॉटमध्ये वापरतच राहिलं पाहिजे, की जेणेकरून त्याच्यातलं जे कॉम्बिनेशन आहे, व्हर्टिसिलियम क्लायमोडोस्पोरियम, पोचोनिया क्लायमोडोस्पोरियम, ॲसिलोमायसिस, ट्रायकोडर्मा विरिडे हर्जानियम, बॅसिलस फर्मस, बॅसिलस आर्यभट्ट, हे कॉम्बिनेशन त्याला खूप चांगला आपल्या पिकाला निमॅटोड पासून बचाव करत असतं. मग यासाठी आपल्याला अशा प्रकारे नियोजन करायचं आहे. धन्यवाद.